नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. चला आज मी तुम्हाला काय दाखवत आहे तर चला आज आपण बघू. चला आज मी साधा आणि सिंपल काळा मसाला कसा तयार करताय गावाकड मटणाच्या भाजीसाठी तो तुम्हाला दाखवत आहे. तर बघा, त्याच्यासाठी प्रथम धने घेतले आहे, काळा खडा मसाला घेतला आहे, लाल मिरच्या घेतल्या आहे, लसूण घेतले आहे, खोबऱ्याची वाटी घेतली आहे आणि हे येस्वर म्हणजे हरभऱ्याची डाळ आणि थोडीशी बाजरी, याला येस्वर म्हटलं जातं. तर ह्यो बघा, ह्या पद्धतीने आपण असा मसाला घेतलेला आहे आणि आता आपण हा मसाला तळणार आहोत. म्हणजे भाजणार आहोत खमंग आणि खरपूस. तर मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि माझी पूर्ण ही रेसिपी बघत जा. तर आता त्याच्यासाठी बघा, हा कांदा बी आपण भाजून घेतलेला आहे, छान असा काळा. चला मैत्रिणींनो, कसा करता काळा मसाला मी तुम्हाला दाखवत आहे. हो बघा मैत्रिणींनो, आता आपण हा काळा मसाला छान असा तळून घेणार आहोत आणि भाजून घेणार आहोत, खरपूस असा आणि खमंग. हे बघा, अद्रक बी त्यासाठी घेतलेले आहे आणि कोथिंबीर आणि हा कढीपत्ता. तर आज आपण काळा मसाला कसा करतो आणि कसा भाजणार आहे मी तुम्हाला तो दाखवत आहे. त्या पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा, खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका मैत्रिणींनो. तर चला आता आपण मसाला भाजणार आहोत. तर हे बघा मैत्रिणी, छान असा आपला हा कांदा भाजलेला आहे. तर कांदा असा करून घ्यायचा, आपण थोडासा बाजून करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये बघा तेल टाकायचं, असं तेल टाकायचं. खरपूस आणि खमंग असा मसाला आपण भाजणार आहोत, साधा सोपा आपला गावाकडचा. आता हे आपण धने टाकलेले आहे भाजण्यासाठी. असे धने मस्त खरपूस लाल भाजायचे, असे लालसर काळसर नाही भाजायचे, लय काळे नाही करायचे. पण काळा मसाला असा खमंग येसवर टाकून, येसवर म्हणजे काय, हरभऱ्याची डाळ आणि बाजरी, याला येसवर म्हटलं जातं. आता हे छान असे धने आपले भाजले आहे, भाजत आहे. तर याच्यानंतर आपण धने असे थोडे बाजूला करायचे. आता हे धने बाजूला केल्यानंतर आपण हा खडा मसाला टाकणार आहोत. खडा मसाला बी असं छान असा भाजून घ्यायचा. खडा मसाला बी असं बाजूला करायचा. ते झाल्यानंतर आपण लसण बी टाकायचा. लसण बी असं छान भाजून घ्यायचा. लसण भाजल्यामुळे भाजी एकदम छान लागते आणि टेस्टी लागते. तर लसण सुद्धा तेलातून असा थोडासा बाजूला करायचा. तर मी कसा करते मैत्रिणींनो मसाला, त्या पद्धतीने तुम्ही करा. भाजी करून पहा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. आता हे आपण मिरच्या भाजलेल्या आहे, मिरच्या टाकलेल्या आहे. हे बघा, असा काळा मसाला सर्व आपण तव्यावर टाकलेला आहे. तव्यावरचा गावाकडचा काळा मसाला हा मटणाच्या भाजीला, डुबुक वड्यांना आणि कोणत्या बी भाजीला काळा मसाला हा चालतो. त्या पद्धतीचा मी तुम्हाला बनवून दाखवला. तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आता हा असा भाजायचा, खरपूस आणि खमंग असा मस्त भाजायचा. हे बघा, आपला काळा मसाला छान असा तयार होत आहे. छान असं तयार होत आहे. आता आपण हा मसाला काढून घेणार आहोत. तर बघा मैत्रिणी, आता आपला छान असा खमंग असा काळा मसाला भाजायचा झालेला आहे, छान मस्तपैकी. आता आपण हा मसाला काढून घेणार आहोत. आता हा पूर्ण मसाला आपण काढलेला आहे आणि याच्यावर आता आपण हा येस्वर म्हणतात त्याला. येस्वर म्हणजे काय, डाळ आणि थोडीशी बाजरी घ्यायची, ही सुद्धा आपण भाजून घेणार आहोत. आता ही छान अशी भाजली, कच्ची नाही ठेवायची, चांगली अशी लाल काळसर होऊन द्यायची. आता ही बाजरी छान अशी भाजली, बाजरी सुद्धा अशी बाजूला करून घेतलेली आहे आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकून आपण हे खोबरं टाकणार आहोत, खोबरं भाजत आहोत.
खोबरं आणि बाजरी. कारण बाजरी खोबरं का लावलं जातं, कारण घट्ट होण्यासाठी आणि याची चव एकदम छान लागते. जसं मटणाचं, बोकडाच्या मटणाचं बरबटासारखी लागते. तर तोंडाला टेस्ट वाटणारी आणि खमंग आणि काळ्या मसाल्याची भाजी खाऊन बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आता बघा हे आपलं इसवर झालेलं आहे. डाळ, खोबरं आणि बाजरी. हे कशासाठी? भाजी मटणाची घट्ट होण्यासाठी आणि टेस्टी लागण्यासाठी. हे बघा मैत्रिणींनो, असा खमंग असा आपला छान लाल काळा मसाला भाजला आहे. त्याच्यावरून हे आपण भाजल्याला टाकत आहे यसवर खोबरं आणि डाळ आणि ते. आता हा पाकेचे छान खमंग मसाला. त्याच्यानंतर हे आपण अद्रक टाकलेलं आहे. त्याच्यानंतर ही कोथिंबीर टाकलेली आहे. त्याच्यानंतर त्या मिठा व मसाल्यासाठी आपण टेस्टीसाठी मसाल्याचं मीठ टाकलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे. तर बघा ह्या पद्धतीने मी काळा मसाला केलेला आहे. तर तो कसा बनवला बघा. ह्या पद्धतीने तुम्ही बनवा, खा, चॅनलला भाजी करा, खा, चॅनलला लाईक करा. तर आता हा काळा मसाला मी मिक्सरमध्ये दळून घेणार आहे. पाट्यावर दाखवला असता, पण मला एका हातात मोबाईल पकडावा लागतो आणि एका हाताने सर्व करावं लागतं. तर त्याच्यामुळे मी मिक्सरवरती दाखवत आहे. तर हे बघा आता मी हा मसाला छान असा दळून घेते. हे पहा आपला कसा किती छान मसाला झालेला आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. आपला साधा सोपा आज काळा मसाला. मैत्रिणींनो, मटणाच्या भाजीला काळं वांग बनवा ह्या मसाल्याने आणि काळे पदार्थाचे बनवायला ह्या मसाल्याने खूप छान लागतं आणि टेस्टी लागत आहे. तर चला आता आपण मसाला दळून घेणार आहोत. तर ह्यो बघा मैत्रिणींनो, आपण असं छान असा काळा मसाला तयार केलेला आहे. तो कसा तयार केला मी तुम्हाला दाखवलेला आहे. त्या पद्धतीने तुम्ही करा, खा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. साधा आणि सोपा आपला घरी बनवलेला काळा मसाला तव्यावरचा. तर बघा मैत्रिणींनो, याची भाजी इतकी छान होती. मटणची भाजी बनवा, कोणची बी भाजी बनवा, खूप छान भाजी होते. तर आज आपण काळा मसाला कसा बनवला मी ते तुम्हाला दाखवला आहे त्या पद्धती. नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो. तर चला आज आपण साधी सोपी चिकनची भाजी बनवणार आहोत. काळ्या मसाल्याची चिकनचं बरबट. तर ते पहा मी साधा आणि सोपं इसवर लावून बरबट बनवणार आहे चिकनचं. तर ते कसं बनवतात बघा. तर आता बघा त्याच्यासाठी आपण पहिलं चिकन हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मैत्रिणींनो. तर आता चिकनचं स्वच्छ जरी धुतलं तरी थोडा थोडा वास येतच असतो वशाट. तो वशाट वास नाही येऊ त्याच्यासाठी आपण चिकनला काय काय लावणार आहोत. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण प्रथम चिकनला हा कांदा, आता हा कांदा टाकलेला आहे. त्याच्यानंतर मैत्रिणींनो आपण हे मीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मैत्रिणींनो आपण ही हळद, आता मीठ चवीसाठी टाकलं, कांदा आणि हळदी चिकनचा वास नाही येऊ म्हणून चांगलं फ्रेश दिसावा आणि छान असं लागावा, टेस्टी चवदार त्याच्यासाठी. आणि चिकन लवकर शिजावा म्हणून साधं आणि सोपं त्याच्यासाठी तेल जर चिकनला लावलं तर चिकन लवकर शिजलं जातं आणि चविष्ट हे लागतं. आणि याच्यापासून आपल्याला हे लावल्यामुळे याच्यापासून आपल्याला हे बी काढतं, सूप बी काढता येतो. आणि असं छान असं हळद, मीठ, कांदा असा छान असा याला लावून घ्यायचा. तर हे बघा कसं ताजं ताजं आणि किती फ्रेश चिकन वाटतं हे बघा. आणि चिकनचा वास बी येत नाही आणि सूप एकदम छान असं होतं त्याचं. म्हणजे सूपसाठी बी बनवलं जातं हे बी. तर असं चिकन करून आपण आता 5 मिनटं ठेवणार, 1-2 मिनटं ठेवणार आहे. आणि चिकन हे आपण आज याच्यावर शिजायला लावणार आहोत, कुकरमध्ये शिजायला लावणार आहोत. तर चला आता हे चिकन असं बघा किती छान असं फ्रेश झालेलं आहे. मस्त आता चिकन शिजायला लावत आहे कुकरमध्ये. छान असं चिकन आता आपण शिजत लावलेलं आहे. चिकन आता मस्त कुकरमध्ये शिजत आहे. एक शिट्टी करून घ्यायची आणि छान अशी काळी भाजी आता आपण चिकनची बनवणार आहोत, साधे आणि सोपी. तर गावाकडचे झणझणीत आणि चमचमीत चिकनचं बरबट आज खाऊन बघा.
साधं आणि सोपं करून बघा आणि इतरांना बी खाऊन करून चारा. छान असं मस्त मस्त मैत्रिणी मी आज चिकनची भाजी रविवार असल्यामुळे करणार आहोत, संडेचं चिकन. चला आता ते कसं बनवणार आहोत काळा मसाला ते तुम्हाला मी दाखवत आहे. हे बघा छान असं मटण, छान असं काळं, छान अशी मस्तपैकी अशी चिकनची छान असं बरबटसारखं मटण चिकन बनवले आहे. फोडणी देऊन साधं आणि सोपं. ते बघा